बऱ्यापैकी क्वांटिटी तयार झाला आहे। हा एक डब्बा भरला आहे आणि हा एक छोटा डब्बा तयार झाला। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग। तर रोजचं असतं माझं सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे, जे बेसिक असतं ते। राजेश ऑफिसला गेले आहे, त्रिशा स्कूलला गेली आहे आणि रोजचं जे घरातलं नॉर्मल असं आवरणं असतं ते सगळं आवरून झालेलं आहे। बट आज मला पूर्ण वीकसाठीची जी तयारी असते ती करून ठेवायची आहे। म्हणजे आज भाजीपाला वगैरे जो मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितला तो सगळा निवडून ठेवायचा आहे। म्हणजे पटकन टिफिनला किंवा डिनरला भाजी करता येते, सो ते करून ठेवायचं आहे। भाजीपाला आणून झालेला आहे बट अजून माझा तो निवडून नाही झाला, सो ते काम करायचं आहे। बेसिक अशी जी साफसफाई असते, वॉश बेसिन क्लीन करणं, मिरर डस्टिंग, ते करायचं आहे। प्लस आज मला स्नॅक्स आयटम जे 4 वाजता खायला लागतात त्रिशाला, किंवा राजेश पण कधी कधी एक एक्स्ट्रा टिफिन घेऊन जातात ज्यात स्नॅक्स आयटम नेतात, सो ते पण आज मला करायचं आहे। मी मागे एकदा रेसिपी शेअर केलेली की मैद्याच्या मी अशा छोट्या छोट्या पुऱ्या टाईप स्नॅक्स टाईप बनवलं होतं। ते मैद्याचं केलं होतं बट सेम रेसिपी आहे, मी फक्त ती आज गव्हाच्या पिठाची बनवणार आहे। सो ते करायचं आहे आणि मुरमुऱ्यांचा चिवडा, असे 2 पदार्थ आज मला करायचे आहे। असं भरपूर सारं आज मला काम आहे, ते सगळं आज मला करायचं आहे। आता बघूया कसं कसं होतं, जसं जसं होईल मी तसं तसं तुमच्यासोबत शेअर करेन। तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा। घर आपलं जितकं सुंदर दिसतं किंवा नीटनेटकं टापटीप असं दिसतं, त्याच्यामागे हीच मेहनत असते की आपण वेळच्या वेळी ते साफ करतो किंवा मेंटेन ठेवतो, त्यानेच आपलं घर सुंदर दिसत असतं। आणि माझा पण तोच प्रयत्न असतो की वीकमधून 1-2दा तरी हा जो एरिया आहे तो व्यवस्थित क्लीन करून झाला पाहिजे। आणि प्रत्येक कोपरा आपण आपल्या घराचा अगदी मेहनतीने सजवत असतो, तसंच माझं आहे। आणि इथेच सिंकच्या तिथेच आम्ही हा मिरर लावलेला आहे, सो बऱ्यापैकी पाणी त्यावर उडत असतं आणि वेळच्या वेळी जर तो साफ केला तर तो तितकाच सुंदर दिसतो आणि पटकन क्लीन पण होतो। आणि खूप दिवस ठेवलं तर कुठलीही गोष्ट खराबच होते आणि ती साफ करायला आपली तितकीच टफ जाते, हे तितकंच खरं आहे। म्हणून हे वेळच्या वेळी मी करून घेत असते। आणि छोटे छोटे आर्टिफॅक्ट्स वगैरे ठेवणं हे मला खूप आवडतं, मग तो कुठलाही घरातला कॉर्नर असो। तर माझ्या सिंकजवळ हे छोटंसं असं आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट म्हणू शकता तुम्ही, तो असतोच असतो। असे मी 2-3 घेतले आहे, काही काही ठिकाणी ते अरेंज असे केलेले आहे आणि इथे त्यातला एक मी ठेवलेला आहे। तर इथे माझा सगळा भाजीपाला निवडून झालेला आहे। शेपू, कोथिंबीर थोडीच आणली होती आणि वाल इथे निवडून ठेवले आहे। तुम्ही जर माझे मागचे व्लॉग्स बघितलेले असेल तर तुम्हाला माहिती माझ्याकडे स्वीट कॉर्न बऱ्यापैकी असतात नेहमी, वीकमधून 1-2दा तरी मी करते त्रिशाला। सो इथे स्वीट कॉर्न सोलून ठेवले आहे, इथे भेंडी धुवून ठेवली आहे। हे सगळं असं रेडी करून ठेवलं की बरं पडतं, म्हणजे पटापट स्वयंपाक होतो। सो असं हे सगळं मी निवडून ठेवलं आहे। आता हे दोन्ही पण कॉटनच्या एका कापडामध्ये रॅप करून ठेवून देणार। बाकी भाजीपाला, फ्लॉवर, भरताचं वांग, टोमॅटो आणि नॉर्मल वांग असं आणलेलं आहे राजेशने, ते मी ऑलरेडी फ्रीजमध्ये लावून घेतलं आहे। चला आता हे पण ठेवून घेते आणि मग बाकी चिवडा वगैरे त्या कामाला लागते। हॅलो, तर भाजीपाला निवडून छान ठेवून झाला आणि आता मी इथे मुरमुऱ्याच्या चिवड्याची तयारी करत आहे। काय तयारी कशी करते मी तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे हे मुरमुरे मी भाजायला स्टार्ट केलं आहे। भाजून घेतले की छान अजून ते मस्त असे कुरकुरीत होतात, म्हणून भाजून घेत आहे मी। हे तेल वगैरे काही घातलं नाही, नॉर्मल असेच हलकेसे मी भाजून घेत आहे। आणि चिवड्यामध्ये घालण्यासाठी मी इथे मिरच्या, हा मका आहे, कढीपत्ता, डाळ्या आणि शेंगदाणे असं काढून ठेवलेलं आहे, हे सगळं मी घालणार आहे। बाकी यापेक्षा वेगळं फार काही आम्हाला आवडत नाही, शेव फक्त मी वरण घालेल आणि अशी ही तयारी करून ठेवली आहे। तर इथे मी हे स्नॅक्स असं बनवून घेतलं आहे। यांना अजून फोर्कने असे छोटे होल करायचे बाकी आहेत। एकीकडे हे तळणं चालू आहे। मी मुद्दाम हे सगळं तळायला नंतर घेतलं, कारण हे तळणार त्याच्यासोबतच चिवड्याचं पण तळून घेणार, म्हणजे एकदा तेल गरम केलं की सगळंच तळणीचं होऊन जाणार। सो असं आता हे चालू आहे।
तळतच होती तर म्हटलं चला काल आणलेल्या म्हणजे त्या दिवशी आणलेल्या खारवड्या पण तळून बघितल्या, मस्त आहे एकदम टेस्टी. तर मस्त असा इथे हा मुरमुऱ्यांचा चिवडा बनवून तयार आहे. भरपूर असा बनला आहे, तुम्ही बघू शकता. बऱ्यापैकी असं डीप हे भांडं आहे आणि भरपूर बनला आहे आणि टेस्ट पण छान झाली आहे. त्रिशाने खाऊन बघितला, त्रिशा आली आहे स्कूलमधून, तिने खाऊन बघितला, तिला पण खूप आवडला. आणि इकडे हे सॉल्टेडवाले स्नॅक्स बनवून तयार आहे, जे की गव्हाच्या पिठाचे मी केले आहे. शेवटी थोडंच कणिक उरलं होतं तर मी एकच ही अशी पुरी लाटून एकच केली मोठी. आणि ह्याची रेसिपी ऑलरेडी मी चॅनलवर अपलोड केली आहे, ती मैद्याची आहे. तर इथे मी फक्त मैदाऐवजी गहू आणि तांदळाचं पीठ असं मिक्स करून बनवलं आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता. आणि मस्त बनतं हे स्नॅक्स. तुम्ही जेव्हा खायला घ्यायचं तेव्हा चाट मसाला, लाल तिखट, मीठ वगैरे असं टाकून घेऊ शकता, किंवा मग चाटमध्ये पापडी चाट वगैरे बनवायचं असेल तर त्यासाठी पण यूज करू शकता. आणि हे आरामात महिनाभर एअरटाईट कंटेनरमध्ये राहतं, काही खराब वगैरे होत नाही. सो असं हे बनवून घेतलं आहे. आता मला काही पुढचे 15-20 दिवस, महिनाभर जवळजवळ काही टेन्शन नाही राहणार स्नॅक्सचं. हे 2 आयटम बऱ्यापैकी चांगले दिवस जातील. रोज तर काय आपण हेच नाही खाणार, बाकी पण स्नॅक्स असतं घरामध्ये, मखाना, स्प्राऊट्स, किंवा मग अजून काय खातो त्रिशा आपण? मखाना, स्प्राऊट्स, अजून कॉर्न असतात, फ्रूट्स, तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. सो होऊन जाणार हे. असे बरेच ऑप्शन्स असतात, रोजच काय आपण ते खात नाही, त्यामुळे मला हे 2 पदार्थ भरपूर दिवस जातील. आणि ऑलमोस्ट 4 वाजले आहे आणि तुम्हाला माझी अवस्था दिसत असेल, एकदम घामाने ओली झालेली आहे मी, कारण ऑलमोस्ट 2 तास झाले मी किचनमध्ये होते. भरपूर वेळ गेला, 2 तास गेले माझे या सगळ्यामध्ये. आणि आता मी छान आंघोळ करणार आहे पुन्हा एकदा, कारण केव्हाचं किचनमध्ये ते तळण वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमुळे अगदी चिपचिप झालेलं आहे. मग आता फ्रेश होणार, मस्त आंघोळ वगैरे करते परत एकदा, आणि मग छान चहा घेईल, थोडं रिलॅक्स होईल, आणि मग पुढे बघूया डिनरचा वगैरे ॲज युजल जे असतं काम ते चालू होऊन जाणार आहे. चला तर मी आता मस्त फ्रेश होते. तर छान मी आंघोळ केली, फ्रेश झाले, एकदम फ्रेश वाटतं आंघोळ केली तर, कारण एकदम घामाने असं चिपचिप झालं होतं. आंघोळ केली, थोडा वेळ बसले, एडिटिंगचं काम वगैरे केलं, आणि आता 5:30 वाजले आहेत. त्रिशा खाली गेली आहे आणि मी म्हटलं चला आता मस्त चहा ठेवूया. तर मी चहा ठेवत आहे. आणि चिवडा एकदम मस्त झाला, मी पण टेस्ट केला, एकदम छान झालं. आणि त्या ज्या सॉल्टेडवाल्या त्या पुऱ्या केल्या होत्या त्या पण एकदम मस्त झाल्या. ते मी अजून थोडा वेळ तसंच ठेवलं आहे की एकदम थंड होऊ देऊया आणि मग डब्यात भरून ठेवता येईल, म्हणून मी आता सगळं ते तसंच ठेवलं आहे. म्हटलं तोपर्यंत चहा ठेवून घेऊया. आणि स्वयंपाकाला आज काय बनवावं असा विचार करत होते. फ्रीजमध्ये बघितलं तर भोपळा आहे, दुधी भोपळा, आणि दुधी भोपळा पटकन खराब होतो, म्हणजे काळा असे त्याला डाग पडायला सुरुवात होते. तर म्हटलं आपण तो खराब होण्याच्या आधी पहिले तोच करायला घेऊया. तर त्याचे पराठे मी आज बनवणार आहे. दुधी भोपळ्याची भाजी आमच्याकडे आम्ही तिघं पण नाही खात, आम्हाला तिघांना पण नाही आवडत दुधी भोपळ्याची भाजी, तर मग पराठे बनवणार आहे. पराठे आम्ही तिघं पण एकदम आवडीने खातो. तर ते पराठे मी त्याचे कसे बनवते एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी असतात ते, तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करेल. चहा ठेवतच होते तर म्हटलं चहा होईपर्यंत भोपळा किसून आणि शिजायला ठेवावा, म्हणजे नंतर शिजलेला असला की कणिक भिजून पटापट पराठे करता येतील. 5 मिनिटात इकडे चहा पण होईल आणि इकडे भोपळा पण किसून झाला. सो दाखवते मी तुम्हाला. तर असा इकडे चहा उकळत आहे आणि इकडे मी हा भोपळा धुवून घेतला, त्याची वरची साल काढून घेतली आणि शिजायला किस करून शिजायला ठेवला आहे. मी जे चिवड्यासाठी सगळ्या गोष्टी तळल्या होत्या ते सगळं जे तळून घेतलं होतं तीच ही कढई आहे. ते सगळं तळून झाल्यानंतर त्याला थोडाफार आजूबाजूला मसाला होता
तर म्हटलं त्याच्यातच आपण भोपळा शिजायला टाकूया, जेणेकरून मग तो मसाला पण त्या भोपळ्याला लागेल आणि चांगली टेस्ट येईल. मी काय ती कढई धुतली नाही. मसाला वगैरे परतवून झाल्यानंतर भोपळा इथे याच्यात किसून आणि शिजायला घातलेला आहे. त्याला पाणी सुटेल हळूहळू जसा तो शिजेल. नंतर शिजवून झाला म्हणजे शिजवायचा, हलवत राहायचा अधनं आणि ते पाणी आटलं, भोपळा पूर्ण शिजला की मग थंड व्हायला ठेवायचं. चहा इकडे होत आहे, इकडे चिवडा आणि इकडे हे स्नॅक्स. तर अशा पद्धतीने हे सगळं आज आहे. ओटा माझा आवरून झालेला होता. सो असं आहे. आता भोपळा शिजला की पराठे आरामात करता येतील. जेव्हा जेवायला बसायचं तेव्हा कणिक भिजवून ते होऊन जाईल. फार असं काही हे टफ नाहीये किंवा अगदी वेळ खाऊ अशी रेसिपी नाहीये, पटकन होणारी रेसिपी आहे. सो शिजायला ठेवला आहे मी. सो तुम्ही बघू शकता असं भोपळ्याला इथे हे पाणी सुटलेलं आहे. हे बघा साईडने तुम्हाला हे पाणी दिसत असेल. तर हळूहळू त्याला पाणी सुटेल. नंतर अधनमधनं हलवत राहायचं. ते भोपळा शिजला आणि पाणी आटलं की गॅस बंद करून घ्या. भोपळा शिजला की कलर पण चेंज होतो भोपळ्याचा. आत्ता जसा दिसत आहे तसा नाही दिसत. आणि अधनमधनं हलवत राहायचं. तर तुम्ही इथे बघू शकता भोपळा मस्त शिजला आहे, पाणी पण आटलं आहे. कलर तुम्हाला चेंज झालेला लक्षात येत असेल. याच्यात आधी वेगळा होता, आता कलर चेंज झालेला आहे. शिजून तो कमी पण बघा किती झालेला आहे. सो असा शिजला की गॅस बंद करायचा. आणि थंड व्हायला आता हे मी ठेवते. वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि हे हे शिजवून झालं. आता थंड व्हायला ठेवलं आहे. आणि पराठ्याला फार काय वेळ नाही लागणार, पटकन होऊन जाणार. सो भोपळा शिजवून झालेला आहे. पराठे बनवायला फार काय वेळ नाही लागणार. कणिक भिजवले की पराठे आणि एकीकडे दह्याची चटणी. मी तुम्हाला दह्याच्या चटणीची रेसिपी पण दाखवते. अगदी सिंपल आहे. मी कशा पद्धतीने बनवते पराठ्यांसाठी किंवा थालीपीठसाठी चटणी, हे पण मी आज तुमच्यासोबत शेअर करेल. सो आत्ता जस्ट 6 वाजले आहे. माझा चहा पण घेऊन झाला. अजून 1-1.5 तास आहे माझ्याकडे स्वयंपाक करायला, म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करायला. राजेश 6:45-7 पर्यंत येतील आणि 1-1.5 तास आहे. सो म्हटलं आता तोपर्यंत एडिटिंगचं काम करावं. 1-1.5 तासात माझं बऱ्यापैकी काम व्हायला पाहिजे. मी समजते, आता बघूया कसं होतं. तर आता एडिटिंगचं काम करते, त्यानंतर रेसिपी तुम्हाला शेअर करते. हॅलो. सो ऑलमोस्ट आता 8 वाजत आले आहे आणि पराठ्याची पण तयारी मी कशी करत आहे हे मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये दाखवते. आणि ह्या कढईमध्ये मी तो भोपळा शिजवून घेतला होता, तर त्यातच मी नंतर बाकी सगळं ॲड केलं. मला वाटलं की जाऊ द्या दुसऱ्या कशात काढून ते पीठ मळण्यापेक्षा यातच काढू, म्हणून मी खाली इथे बघू शकता तुम्ही भोपळा आहे. त्यानंतर मी त्यात हे गव्हाचं पीठ घेतलं. एक 8-9 पराठे बनतील अशा हिशोबाने मी हे पीठ घेतलं आहे गव्हाचं. आणि त्याच्यात थोडंसं 2 ते 3 चमचे डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ ॲड केलं. हे सगळं मिळून एक 8 पराठे बनतील अशा प्रमाणात मी हे पीठ टाकून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये घरगुती जो आपल्या मसाल्याच्या डब्यांमध्ये घरी बनवलेला मसाला असतो साठवणीतला, तो लाल तिखट पावडर, हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आता यात मी हे वाटण बनवून घेतलं होतं. हिरवी मिरची, लसूण आणि जिरं ह्याचं मी हे ग्राइंड करून घेतलं होतं. 1 मिनिट. ग्राइंड करून घेतलं होतं हिरवी मिरची, लसूण आणि जिरं. आता हे मी ह्यात ॲड करणार आणि छान असं कणिक मळून घेणार. सो इथे तुम्ही बघू शकता मस्त असं मी ह्या दोन्ही डब्यांमध्ये हे अरेंज करून घेतलेलं आहे. एकदम छान दिसत आहे आणि क्वांटिटी पण बऱ्यापैकी झाली आहे. सो आता बरेच दिवस मला इव्हिनिंग स्नॅक्सचं टेन्शन तितकं नाही राहणार. आणि चिवडा पण बऱ्यापैकी क्वांटिटीत तयार झाला आहे. हा एक डब्बा भरला आहे आणि हा एक छोटा डब्बा, असं इथे सगळं हे तयार झालं आहे. किती छान भिजवून झाली आहे. आपण जशी पोळ्यांसाठी कणिक मळून घेतो तशीच मळून घ्यायची. आणि ती छान भिजत आहे तोपर्यंत म्हटलं चटणी बनवून घ्यावी.
तर इथे वाटीमध्ये मी दही घेतलं आहे. त्यात आता मी मीठ ॲड करून घेणार चवीनुसार. आणि तेल गरम होत आहे, मग आपल्याला ह्यात फोडणी द्यायची आहे. तोपर्यंत मी हे मीठ मिक्स करून घेते. तेल इथे छान गरम झालं आहे. आता आपण आता ही मोहरी ॲड करायची. गॅस बंद करते, कारण लाल तिखट टाकायचं आहे, ते जळायला नको. सो मोहरी छान तडतडली की लाल तिखट ॲड करायचं. लाल तिखट तुम्ही तुमच्या तिखटच्या चॉईस प्रमाणे घालू शकता. तर बघू शकता मस्त अशी ही फोडणी बसली आहे. मस्त छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं. असं वाटत असेल तुम्हाला की हे तेल खूप झालंय किंवा खूपच तिखट झाली का, पण जसं जसं ते आपण मिक्स करतो दही, तुम्ही बघू शकता कलर चेंज होत आहे. खूप काय असं ते तेल असल्यासारखं वाटत पण नाही आणि टेस्ट पण खूप छान येते आणि करायला पण एकदम सिंपल अशी आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि थालीपीठ, पराठे ह्याच्यासोबत ही चटणी खूप मस्त लागते. आमच्याकडे नेहमी थालीपीठ किंवा पराठे असले की ही चटणी बनते. चला आता इथे ही चटणी रेडी आहे. आता मी मस्त पोळी लाटतो तसे हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. दुपारी मी हा चॉपिंग बोर्डच घेतला होता पुऱ्या लाटण्यासाठी, तर म्हटलं चला आता पराठे पण आपण याच्यावरच लाटून बघूया. सो मी हा चॉपिंग बोर्डच घेतला आहे. आणि नॉर्मल आपण जशी रोज पोळी बनवतो तशाच प्रकारे हा पराठा बनवून घ्यायचा आहे. पहिले थोडंसं लाटून त्याला तेल वगैरे लावून उंडा तयार करून घ्यायचा, जसं आपण पोळीला करतो. मी असा त्रिकोणी उंडा करते, कोणी कोणी 2 असे गोल पोर्शन करून त्यात तेल घालून, आणि मग तसा पण करतात. तो तुम्ही तसा करत असाल तर त्या पद्धतीने केला तरी काही हरकत नाही. आणि छान अशी गोल मस्त पोळी लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे. खूप असं जाड पण नाही लाटायचा. पोळी आपण जशी पातळ अशी लाटतो तसंच लाटून घ्यायचं. आणि लाटून झालं की तवा गरम झालेला पाहिजे, जसा पोळीसाठी असतो तसंच, आणि मस्त दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा. तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता. मी शक्यतो थालीपीठ, पराठे हे असलं की ह्याला तुपाचाच वापर करते, जेणे की आपण जो पदार्थ बनवला आहे थालीपीठ, पराठे, ते एकदम हेल्दी राहील. आणि रोज तर काय आपण पोळीला तूप लावून तितकं खात नाही, तर ह्या निमित्ताने तूप पण खाल्लं जातं. सो मॅक्सिमम टाईम मी पराठे, थालीपीठ हे असलं की तूपच लावते. आणि तुम्ही बघू शकता मस्त असा इथे पराठा बनवून रेडी झालेला आहे. आणि पहिला पराठा मी त्रिशाला दिला, कारण तिला खूप भूक लागलेली होती. सो तिची प्लेट इथे रेडी आहे आणि ती पटकन मस्त जेवायला पण बसली होती. ते झाल्यानंतर मी राजेशना दिलं. हे राजेशचं ताट बनवून रेडी आहे. आता मी त्यांना देते. त्यांना लोणचं आणि ही चटणी दोन्ही पाहिजे होतं, सो तर मी त्यांना देते जेवायला. तर असा होता आजचा हा माझा एकदम बिझी दिवस, पण पुढचे काही दिवस अगदी रिलॅक्स करणारा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.